चला करावेगाव संघाने नाणेफेक जिंकून पहिलं षटरक्षण हाताळलंय. सलामीची जोडी आली ती खेळपट्टीवर. रिहान टू सोहेल. मागच्याच फेरीतला हा जोडी. लेवत जोडी रेहान टू सोहेल. करावे संघाचा 12वा खेळाडू. संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो आपल्या संघासाठी हरिदेव तांडेल. एक मोठं नाव करावे गावातलं. P1चं पहिलं षटक हाताळताना हरदेव टू रोहान. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. चेंडूला पाठवून दिला. एक चौटी धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. धावसंख्येचा अकाउंट ओपन केलंय. बिझनेस अकाउंट ओपन झालेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे वसरते. पुढचा चेंडू हरदेव टू रेहान सोहेल. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडू चाललाय बघता बघता सीमा रेषा पार आणि हा आलाय सोहेल यांच्या बॅट मधून पहिला चौकार. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 5च्या घरात. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. हायटीचा पुरेपूर फायदा उचलताना सोहेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू हरदेव टू सोहेल. खूपच सुंदर चेंडू होता. हो 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 एकही धाव नाही चेंडूवर या निर्धावाचा चेंडू. 3 चेंडू चा खेळ झालेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक या P1च्या पहिल्या षटकातील. बघूया मोठा फटका येतो की काय. पुढचा चेंडू बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू. पंचांचा इशारा डॉट बॉल. खूपच सुंदर पंच. पुढचा चेंडू सोलर पद्धतीचा चेंडू होता. फेकून दिलाय. चढला सीमा रेषा पार आणि हा आलाय सोहेल यांच्या बॅट मधून षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 11च्या घरात. अजून एक चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू P1च्या पहिल्या षटकातील. हरदेव टू सोहेल. ओ हो 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 सासू मेली खोकून जावयाला टाकून षटकार मारलाय सोहेलने वाकून. लाजवाब फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सोहेल. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 17च्या घरात. षटकाची झाली समाप्ती. खूपच सुंदर फटकेबाजी करताना आपल्या संघासाठी सोहेल व रोहान. संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो आता भूषण. एक मोठं नाव करावे गावातलं अनुभव. खूपच सुंदर पंच आजचे स्वप्नील नवार व श्रीकांत वैती. संघाचं दुसरं षटक धावसंख्या झाली ती 17च्या घरात. संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो भूषण. सामना करतील रेहान. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. अलॉंग द कॉर्पेट फटका. हरदेव येथील त्या ठिकाणी एका धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एक चौथी धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. शिंदे तुम्ही मंडळाचे बाहेर नाही या. तुम्ही बाहेर नाही या.
पुढचा चेंडू भूषण टू सोहेल. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सोहेल. फुलर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू दिलाय फेकून. ससा रे ससा तो दिसतो कसा, हा 8 फुटाचा बादशाह टोकतो कसा. धावसंख्यात वर धावसंख्या झाली ती 24च्या घरात. चला चेंडू पुरवायचा आहे. सोहेल यांची षटकारांची हॅट्रिक झालेली आहे. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सोहेल. का मला माझ्या टीमीतला आयकॉन म्हटलं जातं, का माझ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत संघाने. पुढचा चेंडू भूषण टू सोहेल. खूपच सुंदर चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येतील त्याच्या खाली. ओ खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतली. खूपच सुंदर झेल म्हणावं लागेल हेमंत यांचा. सोहेल यांची खेळ झाली समाप्त. आता सोहेल यांची जागा भरून काढण्यासाठी आला एक मागच्या फेरीतला फरहान. खूपच सुंदर फटकेबाजी बघावी म्हणावी लागेल मित्रा तुझी. एक तुझी तर एक माझी. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया आता आलेत फरहान. भूषण टू फरहान. खूपच सुंदर चेंडू. श्रीकांत वैती यांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25च्या घरात. एक गडी बाद 25 धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू भूषण टू फरहान. खूपच सुंदर चेंडू होता, चेंडू पाठवून दिलाय. आल्या आल्या षटकार, यालाच म्हटलं जातं फरहान. आन बान खान मी आहे फरहान. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 31च्या घरात. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. खूपच सुंदर चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येतील त्याच्या खाली. थाप 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 करीत चाललाय सीमा रेषा पार आणि हा आलाय चौकार. धावसंख्या झाली ती 35च्या घरात. एक गडी बाद 35 धावसंख्या धावफलकावर. शेवटचा चेंडू भूषण टू फरहान. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. ओ हो 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 डब्बे में डब्बा. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण हरिदेव यांचं. एक तुझी तर एक माझी. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हरिदेव यांचं. फरहान यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता, म्हणजे एक मोठं नाव दानिश. फरहान यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता दानिश. संघाचं 3रं षटक हाताळण्यासाठी आलाय तो आता संदीप. सामना करतील सलामीला आलेला फलंदाज रेहान. पुढचा चेंडू संदीप टू रेहान. खूपच सुंदर चेंडू होता, चेंडूला दिशा दिली, चेंडू चाललाय बघता बघता. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हरिदेव यांचा. 1-2 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. ओ हो लाजवाब थ्रो.
धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37च्या घरात. पुढचा चेंडू संदीप टू रेहान. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी रेहान. खूपच सुंदर चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू होता. त्या ठिकाणी येथील क्षेत्ररक्षण बघता बघता चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि हा आलाय षटकार. धावसंख्यात भर धावसंख्या झाली होती 43च्या घरात. 2 गडी बाद 43 धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू संदीप टू रेहान. सोलर पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा इशारा डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 44च्या घरात. पुढचा चेंडू संदीप टू रेहान. काहीसा फसवा चेंडू टाकताना आपल्या संघासाठी. खूपच सुंदर चेंडू होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न काहीसा समजला नाही रेहान यांना. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया मोठा फटका येतो की काय. सोलर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि हा आला रेहान यांच्या बॅट मधून षटकार षटकार षटकार. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 50च्या घरात. अर्धा षटक गटाळले मित्रांनो. शेवटचा चेंडू संदीप टूर रेहान. सलामीला आलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवर खेळताना. खूपच सुंदर चेंडू खूपच सुंदर चेंडू. एक तुझी तर एक माझी. बघूया आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण होतोय. झगडाझगडीचं षटक, हाणामारीचं षटक, मारामारीचं षटक, धावांचा पाऊस पाडणारं षटक. त्यालाच म्हटलं जातं हाणामारीचं षटक. सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसे सर्व खेळू कक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसे सर्व प्रेक्षकांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांनी भरलेले हे खचखच ग्राउंड, सिडको ग्राउंड. संघाचा हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो आपल्या संघासाठी साहिश. एक मोठं नाव करावे गावातलं साहिश. सामना करतील दानिश. पुढचा चेंडू साहिश टू दानिश. ये निकल पडे साहिश. खूपच सुंदर फटका म्हणावा लागेल. कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. ओ हो 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 हो. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हो 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 हो. 3 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. जास्त करून रेहान आपल्याकडे स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करताना. रेहान काहीसे दमलेले दिसत आहेत मित्रांनो. सलामीला आलेला फलंदाज नॉट आउट खेळतोय. 8 चेंडू मागे 17 धावसंख्यांची खेळी त्यांची. अजूनही 5 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया मोठा फटका येतोय की काय. पुढचा चेंडू साहिश. खूपच सुंदर चेंडू होता. श्रीकांत वैद्य यांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 54च्या घरात. 2 बाद 54 धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू साहिश टू रेहान. खूपच सुंदर फटका रेहान यांचा.
संदीप येतील त्या ठिकाणी एकाच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 55च्या घरात. पुढचा चेंडू साहिश टू दानिश. खूपच सुंदर चेंडू होता. अवसरी घेणारा लाव चुना दमर तमा 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 करत चाललाय सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 59च्या घरात. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. साहिश टू दानिश. चेंडू हो 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 श्रीकांत वैद्य यांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 60च्या घरात. पुढचा चेंडू साहिश टू दानिश. खूपच सुंदर चेंडू होता. एकाच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 61च्या घरात. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. ओ हो 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 खूपच सुंदर शॉट म्हणावं लागेल. हरदेव येतील त्या ठिकाणी. हरदेव यांच्याकडनं झाले गफलत. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि आलाय चौकार. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 65च्या घरात. अजून शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया मोठा फटका येतो की काय, जादूगिरी गोलंदाजी होते की काय. शेवटचा चेंडू साहिश टू रेहान. हो 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 खूपच सुंदर चेंडू म्हणावं लागेल. टिकले स्वरूपाचे एकच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 66च्या घरात. लक्ष असणारे ते म्हणजे 67. चला मॅच बॉल द्यायचा आहे आम्हाला. पंच मॅच बॉल घ्यायचा आहे. 24 चेंडू 67 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी करावे गाव संघाला. भलं मोठं लक्ष दोन्ही टप खेळणारे संघ खेर नाव करावे. खूपच सुंदर फलंदाजी रेहान यांची. सलामीला आलेला फलंदाज रेहान. तसेच मी विनंती करतोय वाशी गाव 30+ व दारावे गाव 30+ दोन्ही संघाचे कर्णधार हजर असतील तर नाणेफेकचा कॉल जिंकण्यासाठी यायचंय.
आता मात्र आता मात्र 24 चेंडू 67 धावा संख्येची गरज. मात्र खेरणे संघ अगदी बलवान संघ आहे. खूप ताबडतोब फलंदाजी करत होता. खूपच धावा कुठलेल्या त्यांनी. खेरणे संघ आपले क्षेत्ररक्षण लावा आणि करावे संघ फलंदाजी पाठवा. घनसोली गावातील नावाजलेले समालोचक गुलाम खूप कडक कॉमेंट्री करत होते. आम्हाला अंपायरिंग करताना खूप मजा येत होती कॉमेंट्री ऐकताना. क्वालिटी समालोचक. घनसोली गावचा एक बुलंद आवाज, उभरता आवाज आणि अगदी क्लॅरिटी आणि क्वालिटीसाठी ओळखला जाणार क्रिक लाईव्ह गुलाम. आता मात्र सलामी जोडी कौस्तुभ धनेश आणि कपिल. गोलंदाजी घेऊन येईल डाव्या हाताचा गोलंदाज लोमान. करावे संघाला 67 धावा संख्येची गरज. अगदी 24 चेंडूत 10 षटकार असं गणितही करावे लागेल, कारण की खूप हा ग्राउंड डाव्या डावकुऱ्या फलंदाजाला खूप साथ देतो. तर कपिल धनेश मागच्या सामन्यात खूप सुरेख अशी फलंदाजी केली होती धनेश यांनी. तर आता पाहूया धनेश कपेश. आता मात्र नकारात्मक चेंडू. धाव संख्येने धावफलक 1. गुलाम. कॉमेंटेटर गुलाम. आता मात्र सुरेखाचा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव संख्येचा कोणताही 1 धाव संख्या समाधान मानावं लागेल. धाव संख्या होते 2. गुलाम शेख. आता मात्र आमचे साथी कॉमेंटेटर गुलाम शेख यांना आपण विचारूया कशी गोलंदाजी चालू आहे. खेरणे संघाचा खेळ कसा वाटतो गुलाम तुला? खूपच सुंदर खेळ म्हणावा लागेल खेरणे संघाचा. लोमन यांची खूपच जादूगिरी गोलंदाजी अनुभव आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे लोमन यांना. एकजुटीने खेळताना दिसतोय आपल्याला संघ. सुफियान सुद्धा एकजुटीने सांगत आहे की अशी नाही अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी लोमन यांना. आणि आता मात्र डावकुळा फलंदाज आणि गोलंदाज. आता मात्र सुरेखाचा फटका. गॅप मध्ये फटका. 1 धाव पूर्ण. 2 धाव संख्येवर समाधान मानावं लागेल. 10-15 वर्ष आपण आदनन या मोठ्या खेळाडूला पण खेळताना पाहत होतो. आता मात्र 30+ संघाचं नेतृत्व करतोय. खूप काय गाजवलेलं आहे यांनी. 2 कोडे संघासाठी, खेरणे संघासाठी. आता मात्र फलंदाज बात उचलून घेतलेली आहे. काय गोलंदाजी करतोय काय गुलाम, तुम्हाला काय वाटते? खूप सुरेख अशी गोलंदाजी करतात लोमान. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल लोमन यांची. पहिलं षटक हाताळताना लोमन आपल्या संघासाठी जिम्मेदाऱ्या दिल्या होत्या खांद्यावर. सुफियान यांनी का मला म्हटलं जातं उत्कृष्ट गोलंदाज माझ्या संघातलं का मला म्हटलं जातं आयकॉन.
मोठा माशा गळ्याला लागलेला आहे. करावे संघाचा मोठा फलंदाज धनेश. मागच्या फेरीत बघितलं मित्रांनो 13 चेंडू 33 धावसंख्यांची खेळी केली होती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धनेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता हरदेव तांडेल. एक मोठं नाव करावे गावातलं हरदेव तांडेल. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया खूपच सुंदर फटका. हरदेव यांच्या एका धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. जादूगिरी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी लोमान. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण दानिश यांचं. पुढचा चेंडू. हो 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 श्रीकांत वैद्य यांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत बाहेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6च्या घरात. खूपच सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी लोमान. सलामीला आलेला फलंदाज कपिल. पुढचा चेंडू. हो 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 खूपच सुंदर चेंडू होता. काहीसा जागेवर ठेवण्याचा प्रयत्न लोमन यांचा. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील P1च्या. दोन चेंडू मागे मोठा फटका खेचावा लागेल कपिल टू लोमान. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. जागेवर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जादूगिरी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. एक गडी बाद 6 धावसंख्या धावफलकावर. तसेच मी विनंती करतोय वाशी गाव संघाचे कर्णधार व दाराळगाव संघाचे कर्णधार नाणेफेकचा कॉल उडवण्यासाठी यायचंय दादा. संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो आपल्या संघासाठी फरहान. एक मोठं नाव फलंदाजीमध्ये बघितलं असेल मित्रांनो. जसा फलंदाजीला आला होता मोठे फटके घेतले होते. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. फेकून दिलाय त्या ठिकाणी. ओ हो 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 आणि हा आलाय पंच. निर्णय कळवायचा आम्हाला. षटकार. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12च्या घरात. एक गडी बाद 12 धावसंख्या धावफलकावर. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय हरदेव यांनी. जेव्हापर्यंत हरदेव खेळपट्टीवर खेळतोय तेव्हापर्यंत षटकाराने चौकारांचा पाऊस पडायला बघेल मित्रांनो. तसेच गजानन पाटील यांचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरा चेंडू. फरहान टू हरदेव. एक नावाजलेला फलंदाज हरदेव तांडेल. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. दानिश येतील त्या ठिकाणी. ओ हो 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 ला जवाब झेल म्हणावा लागेल दानिश यांचा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेतलेला हा झेल. हरदेव यांची खेळी झाली समाप्त. मोठा झटका संघाला. हरदेव यांच्या स्वरूपात मोठा वासा गळाला. हरदेव यांची जागा भरून काढण्यासाठी आला तो आता संदीप.
खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल फरहान यांची. जादूगिरी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी एक तुझी तर एक माझी. पुढचा चेंडू फरहान टू संदीप. फटका खूपच सुंदर आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. तसेच निलेश दादा, रणजित पाटील, तुमचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. रणजी प्लेयर संदीप पाटील, तुमचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 14. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता, फेकून दिलाय. ओ हो 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 हो, खूपच सुंदर फटका म्हणावा लागेल. संदीप यांच्या बॅट मधून चेंडू पाठवून दिला सीमा रेषा पार, षटकार. मी विनंती करतोय शांतनू पाटील साहेब, संदीप पाटील यांचा सत्कार मानाची शाल व पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे. चला चेंडू पुरवायचा आहे. मॅच बॉल आलेला आहे. कॅमेरामॅन तसेच निलेश दादा, मी यांना विनंती करतोय शांतनू पाटील साहेब मानाची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता, क्षेत्ररक्षक येतील त्याखाली आणि संदीप यांची खेळी झाली समाप्त. एक तुझी तर एक माझी, गडी झाला बाद. संदीप यांची खेळी झाली समाप्त. संघाला लागलेला आहे तिसरा झटका. धावसंख्या धावफलकावर 20. अजूनही सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 47 धावसंख्याची गरज. संदीप यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता भुवनेश. करावे गाव 30+ हा खेळाडू भुवनेश. संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो आता अशर. कुठल्याही गोलंदाजीमध्ये फेर न करताना कर्णधार सुफिहान, हिरणा गाव संघाचा कर्णधार एक सुफिहान. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता, औसळी घेणारा चेंडू होता. त्या ठिकाणी येतील सुफिहान. सुफियान कडनं झाले गफलत. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुफियान यांचं. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. 2 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. खूपच सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल सुफियान यांची. आपल्या संघासाठी 4 धावा अडवल्या. धावसंख्या जाऊन पोचली ती 22च्या घरात. 3 बाद 22 धावसंख्या धावफलकावर. अजूनही 5 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू अशर. खूपच सुंदर चेंडू होता, फुलर पद्धतीचा चेंडू होता, फेकून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि हा आलाय षटकार. धावसंख्यात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28च्या घरात.
आता समीकरण बदललंय मित्रांनो. 8 चेंडू 39 धावसंख्यांची गरज. चला चेंडू पुरवायचा आहे. मॅच बॉल आलेला आहे. समीकरण असेल 8 चेंडू 39 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. दहा चेंडू 39 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. माफ करा. पुढचा चेंडू अशर. खूपच सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29च्या घरात. आता समीकरण असेल 10 चेंडू 38 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. खूपच सुंदर फटका होता सुप्याने दिल त्या ठिकाणी. ओ हो 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 हो. आणि हा आलाय चौकार. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33च्या घरात. नऊ चेंडू 34 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. अजूनही मॅच संपलेली नाही मित्रांनो. 5 भले मोठे मोठे फटके सामना जिंकून देतील. पुढचा चेंडू ओ हो हो. खूपच सुंदर चेंडू होता. पंचांच्या स्वरूपात टिकल्या स्वरूपाची एकच धाव. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34च्या घरात. आता सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू 33 धावसंख्यांची गरज. पुढचा चेंडू अशर. ओ हो 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 हो. खूपच सुंदर चेंडू होता. फेकून दिला चेंडू. चाललाय सीमा रेषा पार. आणि हा आलाय षटकार. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी कपिल. 9 चेंडू मागे 21 धावसंख्यांची खेळी. हल्ला चढवलाय अशरवर. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू अशर टू कपिल. ओ हो 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 हो. खूपच सुंदर फटका. आता समीकरण असेल ते 6 चेंडू 27 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. 4 मोठे फटके सामन्याला कलाटणी देतील मित्रांनो. काहीशी जादूगिरी गोलंदाजी करावी लागेल खेरनागाव संघाला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय स्वतः कर्णधार सुफियान. अनुभव आहे गोलंदाजाकडे. अनुभव आहे फलंदाजाकडे. भुवनेश. अजूनही 6 चेंडू 27 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. 4 मोठे फटके सामन्याला कलाटणी देतील. सामना जिंकण्यासाठी जादूगिरी गोलंदाजी करावी लागेल सुफियान यांना. बघूया अजूनही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. प्रेक्षकांनी भरलेले खचखच ग्राउंड सिडको ग्राउंड. 6 चेंडू 27 धावा 27 धावा. 6 चेंडू. पहिला चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. फुलर पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी येथील क्षेत्ररक्षक भूषण यांची खेळी झाली समाप्त. दुसरा तो हादरा लागलाय. गडी झालाय बाद. चौथा हादरा. चला बॅट्समॅनचं नाव सांगायचं आम्हाला.
भुवनेश्वरची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता विक्की. जिम्मेदारी असतील विक्कीवर. 5 चेंडू 27 धावा 27 धावा 5 चेंडू. जेव्हापर्यंत कपिल पिचवर खेळतोय ना मित्रांनो, मॅचला कनाटली येऊ शकते. अंगावर काट येणारा सामना. 5 चेंडू 27 धावा 27 धावा 5 चेंडू. सुपियान टू विक्की. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता, फेकून दिलाय चेंडू. चाललाय बघता बघता. ओ हो 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 खूपच सुंदर झेल. पंच. फलंदाज होईल बाद. विक्की यांची खेळी झाली समाप्त. विक्की यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता बॅट्समॅन नेम निखिल. आता समीकरण असेल ते म्हणजे 4 चेंडू 27 धावा 27 धावा 4 चेंडू. सुफियान ऑन हॅट्रिक. मित्रांनो बघू शकता, या मॅच मधली पहिली हॅट्रिक होईल. या टुर्नामेंट मधली दुसरी हॅट्रिक होईल मित्रांनो. 3 चेंडूवर 3 षटकार मारले होते रुहान यांनी. बघूया सुफियान हॅट्रिक घेते की काय. समीकरण असेल 6 4 चेंडू 27 धावा 27 धावा 4 चेंडू. कंपल्सरी चेसिंग मॅच. पुढचा चेंडू सुफियान टू निखिल. ओ हो खूपच सुंदर गोलंदाजी बनावी लागेल सुफियान यांची. का माझ्या खांद्यावर जबाबदाऱ्या ठेवल्यात माझ्या टीमीने. का मला म्हटलं जातं कर्णधार खिरणा गाव संघाचा. समीकरण असेल 3 चेंडू 27 धावा 27 धावा 3 चेंडू. एका हाती सामना खिशात टाकताना चैन लावायची बाकी आहे मित्रांनो फक्त. पुढचा चेंडू. फुलवर पद्धतीचा चेंडू होता, फेकून दिलाय. ओ हो खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दानिशांचं. पण हा आलाय चौकार. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44च्या घरात. आता समीकरण असेल म्हणजे ते 2 चेंडू 23 धावसंख्यांची गरज. पुढचा चेंडू सुफियान टू निखिल. खूपच सुंदर चेंडू होता. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोचली ती 45च्या घरात. 5 बाद 45. .74च्या सरासरी धावसंख्या उभारल्या आहेत. खूपच सुंदर फटका. शेवटच्या चेंडूवर मारलेला हा षटकार आणि एकतर्फे सामना जिंकलेला आहे खिरणा गाव संघ. चला अभिनंदन तुमचं इम्रान दादा, अभिनंदन.